गुड इव्हनिंग ऑल. काल आपण थोडं टेक्निकल ग्लिचमुळे आपण काही MCQ रेकॉर्ड करू शकलो नाही, तर आजचे ते राहिलेले MCQ आपण आज रेकॉर्ड करतोय. तर त्या अगोदर आपली संकल्पला एक SSC CGLची एक ऑफलाईन बॅच सुरू झालेली 26 मेला. टाईम आहे 12:30 ते 2:30 आणि डेमो लेक्चर 26 पासून स्टार्ट झालेले ते 29 पर्यंत आपण कंटिन्यू करतोय. खाली फॅकल्टीज आहेत, आपले मेंटर आहेत आकाश जाधव सर, नंतर ॲडव्हान्स मॅथ्ससाठी प्रशांत गव्हाणे सर आहेत, नंतर इंग्लिश लँग्वेजसाठी क्षितिज भालेराव सर आहेत, प्रणव टेहरे सर अरिथमॅटिक मॅथ्स घेत आहेत, GK माझ्याकडेच आहे, आणि यादवराव मरकर सर काय जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग घेत आहेत. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर हा नंबर आहे आपला एन्क्वायरीसाठी, या नंबरवर एन्क्वायरी करून जॉईन करू शकता. तर MCQ कंटिन्यू करू. आपण वर्ल्ड मॅपिंगचे MCQ पूर्ण पाहिलेले आहेत. आता त्यानंतर आता राहिलेले MCQ आपण पुढच्या लेक्चरमध्ये, वर्ल्ड मॅपिंगचे काही 10 MCQ राहिलेले आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण करतोय. हिस्ट्रीच्या अगोदर थोडा गॅप आहे तिथं, तर आजचे माउंटेन आणि माउंटेन पासेस वगैरे पाहू. पहिला काय, विच ऑफ द फॉलोइंग पासेस कनेक्ट श्रीनगर अँड लेह. श्रीनगर आणि लेहला कनेक्ट करणारा पास कुठला आहे? A जेलेपला, B नाथूला, C बाराला किंवा बारालच्छाला आहे हा, आणि D झोजिला. तर झोजिला टनल माहिती आपल्याला, ते श्रीनगर आणि लेहला कनेक्ट करतं, श्रीनगर आणि लेह. पुढचा चला एकदा पाहूया आपण झोजिला. ओके, हे आहे काश्मीर. काश्मीरमध्ये झोजिला, हे झोजिला कुठे? तर हे श्रीनगर आणि लेहला कनेक्ट करतं, झोजिला टनल. आता काश्मीरमध्ये दुसरे कुठले आहेत? तर बुर्जिल पास हा, नंतर पीर पांजाल पास आणि बनिहाल पास, हे काश्मीरचे झाले. आता लडाखमध्ये वगैरे जसे येतील तसे पाहू. लडाखचे कुठले तरी पाहून घ्या. मिंटाका पास, पारपिक पास, अंगिल पास, काराकोरम पास, फोटूला, नंतर खारदुंगला, लानकला, चांगला, पेन्सिला, हे सगळे, आणि उमलिंगला, हे सगळे कुठं? लडाखचे पासेस आहेत. लडाखमध्ये हे सगळे आहेत. पुढचा नंतर हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये काय आहे? तर बारालच्छाला आणि रोहतांग, आणि तिसरा कुठला? तर शिपकेला. शिपकेला काय? हिमाचल प्रदेश आणि चायनाला कनेक्ट करतं. आणि उत्तराखंडमध्ये माना पास, नीती पास, मांगशार धुरा आणि लिपुलेख पास, हे सगळे कुठे आहेत? तर उत्तराखंडमध्ये. पुढचा क्वेश्चन, तर झोजिला कुठं होता? काश्मीरमध्ये. काय? श्रीनगर आणि लेहला कनेक्ट करतं. हा, विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट पीक इन इंडिया. इंडियाचं हायेस्ट पीक कुठलंय? A कामेत, B अन्नामुडी, C माउंट एव्हरेस्ट आणि D कांचनजंगा. इंडियाचं कुठलं हायेस्ट खालीलपैकी? तर कांचनजंगा ही पीक यापैकी सगळ्यात हायेस्ट आहे. तर इंडियाचं सगळ्यात हायेस्ट पीक विचारलं तर कुठलं? K2. K2 काय? तर K2चं नाव आहे माउंट गॉडविन ऑस्टिन. माउंट गॉडविन ऑस्टिन हे K2चंच नाव आहे. चला पुढचा, इंडियाज लॉंगेस्ट हायवे टनल इज द. इंडियाचं सगळ्यात लॉंगेस्ट म्हणजे टनल कुठलंय? एक भुयारे, ते कुठले? A जवाहर टनल, B ऑट टनल, C रोहतांग टनल आणि D अटल टनल. तर इंडियाचं सगळ्यात लॉंगेस्ट कुठले? अटल टनल. मनाली पासून 15 किलोमीटर्स वर आहे. कुठलं? रोहतांग पासला कनेक्ट करतं, अटल टनल. पुढचा, वेअर इज द झोजिला टनल प्रोजेक्ट लोकेटेड. झोजिला टनल प्रोजेक्ट खालीलपैकी कुठे लोकेटेड आहे? A उत्तर प्रदेश, B सिक्कीम, C जम्मू काश्मीर, D ओडिसा. झोजिला कुठे? आत्ताच आपण पाहिलं, झोजिला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. परत एकदा पाहून घ्या. माउंटेन पासेस मध्ये काय? झोजिला, हे झोजिला. पुढचा काय, विच अमॉंग द फॉलोइंग हिल्स हॅज इंडियन डेझर्ट टू इट्स वेस्टर्न मार्जिन. खालीलपैकी कुठल्या हिल्सला काय इंडियन डेझर्ट त्याच्या पश्चिमेला आहे? ए पळनी हिल्स, बी कांचनजंगा हिल्स, सी अरावली हिल्स आणि डी धूपगड हिल्स. तर याचा आन्सर काय? अरावली हिल्स. ह्या अरावली हिल्स ह्या इंडियापेक्षा म्हणलं तर वर्ल्डच्या म्हणलं तरी चालेल, वर्ल्डच्या सगळ्यात ओल्डेस्ट हिल्स आहेत. आणि हे काय फोल्ड माउंटेन्स आहेत. काय फोल्ड माउंटेन्स? फोल्ड माउंटेन्स आहेत हे अरावली, ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन्स वर्ल्डचे. हां,
विच ऑफ द फॉलोइंग हिल्स इन इंडिया आर नोन ॲज द ब्लू माउंटेन्स. ब्लू माउंटेन्स म्हणून कुठल्या हिल्सला ओळखलं जातं? ए गारो हिल्स, बी खासी हिल्स, सी निलगिरी हिल्स आणि डी शिवालिक हिल्स. तर ब्लू माउंटेन्स म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर निलगिरी हिल्सला. कशामुळं? तर इथे एक नीलकुरिंजी नावाची नीलकुरिंजी नावाचं एक प्लांट मिळतं. ते आफ्टर 12 वर्षानंतर त्याचे आफ्टर 12 इयर्स त्याचे फ्लावर्स ब्लूम करतात. फ्लावर्स ब्लूम करतात म्हणजे ते फ्लावर असे उमलतात 12 वर्षानंतर. निलगिरी हिल्स. मग हे कसे आहेत? ब्लू कलरचे. त्यामुळं निलगिरी हिल्सला ब्लू माउंटेन्स. अजून एक ब्लू माउंटेन्स पाहिलं होतं आपण कुठं? तर मिझोराममध्ये. मिझोराममध्ये ब्लू माउंटेन्स कुठं होते? तर फॉंगपुई. फॉंगपुई हे नॅशनल पार्क आहे. त्यालाच काय म्हणतात? ब्लू माउंटेन्स नॅशनल पार्क. हां. विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन रेंजेस इज अन एक्झाम्पल ऑफ फोल्ड माउंटेन्स. फोल्ड माउंटेन्सचं खालीलपैकी कुठलं एक्झाम्पल आहे? ए हिमालयाज, बी ओजेस, सी सायरा नेवाडा आणि डी हर्ज. तर फोल्ड माउंटेनचं एक्झाम्पल कुठले? तर हिमालयाज. हिमालयाज हे फोल्ड माउंटेन्सचं एक्झाम्पल आहे. याच्यासोबतच कुठले कुठले फोल्ड माउंटेन्स आहेत? तर अँडीज. अँडीज माउंटेन्स कुठे आहेत? तर साऊथ अमेरिकेमध्ये. नंतर काय? आल्प्स हे कुठे आहेत? तर युरोपमध्ये. आणि युरल्स प्लस आपले अरावली हे सगळे काय? फोल्ड माउंटेन्स. युरल्स कुठे आहेत? तर युरोप आणि एशियाच्या बॉर्डरला. पुढचा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड हायेस्ट पीक इन हिमालयाज. हिमालयाचं सगळ्यात सेकंड हायेस्ट पीक कुठलं आहे? ए माउंट एव्हरेस्ट, बी K2, सी धौलगिरी, डी मकालू. तर कुठलं हिमालयाचं सेकंड हायेस्ट? K2, जे की आपल्या इंडियामध्ये. K2चं काय? माउंट गॉडविन ऑस्टिन. आणि माउंट एव्हरेस्ट वर्ल्डचं सगळ्यात हायेस्ट पीक आहे माउंट एव्हरेस्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट पीक ऑफ निलगिरी हिल्स. निलगिरी हिल्सचं हायेस्ट पीक कुठलं आहे? ए कळसुबाई, बी आर्माकोंडा, सी अन्नामुडी, डी दोडा बेट्टा. तर निलगिरी हिल्सचं हायेस्ट पीक कुठलं आहे? तर दोडा बेट्टा. दोडा बेट्टा हे निलगिरी हिल्सचं हायेस्ट पीक आहे. एकदा माउंटेन रेंजेस पाहून घ्या. साऊथच्या पाहू पहिले. निलगिरी हिल्स आहे तिथे. निलगिरी हिल्स, ह्या निलगिरी हिल्स. आणि निलगिरी हिल्सचं पीक आहे दोडा बेट्टा. दोडा बेट्टा हे काय? हायेस्ट पीक आहे 2637 मीटर. आणि वेस्टर्न घाट्सचं हायेस्ट पीक विचारलं तर कुठलं? अनाईमलाई हिल्समध्ये काय? अनाई मुडी 2695 मीटर हे वेस्टर्न घाट्सचं. आणि निलगिरी हिल्स काय? दोडा बेट्टा. क्वेश्चन काय होता? हां, निलगिरी हिल्सचं हायेस्ट पीक कुठलं? तर दोडा बेट्टा. पुढचं काय? विच वन ऑफ द फॉलोइंग पासेस इज लोकेटेड ॲट द क्रेस्ट ऑफ वेस्टर्न घाट अँड कनेक्ट्स मुंबई पुणे. मुंबई पुणेला कनेक्ट करणारं वेस्टर्न घाटच्या क्रेस्टला म्हणजे सगळ्यात वर पीकला. आणि मुंबई आणि पुणेला कनेक्ट करणारं कुठला पास आहे? तर आसिरगड फोर्ट पास, बी भोरघाट पास, सी आंबाघाट पास आणि तामिनी घाट पास. भोरघाट पास आन्सर आहे याचं. भोरघाट. आसिरगड कुठे? मध्य प्रदेशमध्ये. आंबाघाट कुठे? कोल्हापूर पासून खाली गोव्याला जाताना. तामिनी घाट कुठे? तामिनी घाट आहे पुण्याच्या वरती. काय? कामेत, नामच्या बरोवा, गुरला, मंदाता आर द नेम्स ऑफ. तर हे कशाचे नाव आहेत? ए वोल्कॅनोज इन हिमालयाज, बी माउंटेन पिक्स इन हिमालयाज, सी ट्राइब्स लिव्हिंग इन हिमालयाज, डी रिव्हर्स फ्लोईंग थ्रू हिमालयाज. तर काय हे माउंटेन पिक्स इन हिमालयाज आहेत. काय? कामेत, नामच्या बरोवा आणि गुरला मंदाता. तर नामच्या बरोवा काय? तर इकडे ब्रह्मपुत्रा एक सिंटॅक्सियल बेंड घेते म्हणजे इंडियामध्ये चायनामधून सरळ येते आणि अशी आपल्याकडं ओळते खाली. काय? ब्रह्मपुत्रा. सिंटॅक्सियल बेंड कुठं घेते? तर नामच्या बरोवाला. तिथून पुढं त्याचं नाव काय? दिहांग किंवा सियांग. आणि पुढं ब्रह्मपुत्रा आसाममध्ये आल्यानंतर. विच ऑफ द फॉलोइंग 2 रिजन्स आर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स ऑफ इंडिया. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट इंडियाचे खालीलपैकी कुठले 2 रिजन आहेत? ए वेस्टर्न घाट्स अँड ईस्टर्न घाट्स, बी कृष्णा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी अँड कोल्लेरू बर्ड सँक्च्युरी, सी सिमलीपाल नॅशनल पार्क अँड सतकोसिया टायगर रिझर्व, डी काझीरंगा नॅशनल पार्क अँड ईस्टर्न घाट्स. तर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठलेत? वेस्टर्न घाट्स अँड ईस्टर्न घाट्स. परत किती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत इंडियामध्ये? तर टोटल 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत इंडियामध्ये. कुठले कुठले? तर एक वेस्टर्न घाट, दुसरा ईस्टर्न हिमालयाज, तिसरा इंडो बर्मा बायोडायव्हर्सिटी
हॉटस्पॉट. आणि चौथा कुठला आहे तर सुंडा लँड. सुंडा लँड हा कुठं अंदमान आणि निकोबार. इंडो बर्मा कुठं म्यानमार बॉर्डरला. काय इंडो बर्मा हे 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. आणि कृष्णा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि कोल्लेरू बर्ड सँक्च्युरी हे कुठे विचारलं तर कोल्लेरू बर्ड सँक्च्युरी. याच्यावरून बघा नाव काढू शकता तुम्ही. कुठं तर आंध्र प्रदेशमध्ये दोन्ही. सिमलीपाल नॅशनल पार्क आणि काय सतकोसिया टायगर रिझर्व कुठं ओडिशामध्ये. काझीरंगा नॅशनल पार्क कुठं तर आसाममध्ये. हा द अरावली रेंज डज नॉट पास थ्रू डॅश स्टेट ऑफ इंडिया. अरावली रेंज कुठून पास होत नाही. ए हरियाणा, बी राजस्थान, सी गुजरात आणि डी महाराष्ट्र. तर अरावली रेंज कुठून पास होत नाही तर महाराष्ट्रामधून पास होत नाही अरावली रेंज. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट अबाउट द निलगिरी हिल्स. निलगिरी हिल्स बद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट नाही. ए दोडाबेटा इज द हायेस्ट पीक ऑफ दिस हिल्स. बी इट इज लोकेटेड इन वेस्टर्न घाट्स. सी इट इज अ माउंटेनस रिजन ऑफ कर्नाटका. आणि डी काय टी अँड कॉफी आर ग्रोन एक्सटेन्सिव्हली ऑन दिस हिल्स. तर याचा आन्सर काय तर सी इट इज अ माउंटेनस रिजन ऑफ कर्नाटका. तर निलगिरी हिल्स फक्त कर्नाटकामध्ये नसून केरला, कर्नाटका आणि तमिळनाडू या तिन्ही स्टेटमध्ये आढळतात. आणि दोडाबेटा इज द हायेस्ट पीक ऑफ दिस हिल्स आहे का तर यस. निलगिरी हिल्सचं हायेस्ट पीक आहे तर दोडाबेटा. इट इज अ माउंटेनस रिजन. हा दुसरा इट इज लोकेटेड इन वेस्टर्न घाट्स ऑफ इंडिया आहे का तर यस आहे. आणि टी अँड कॉफी आर ग्रोन एक्सटेन्सिव्हली ऑन दिस हिल्स. तर टी अँड कॉफी मिळतं का तर यस. निलगिरी हिल्सवर टी अँड कॉफी प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. द हायेस्ट पॉईंट ऑफ द अरावली रेंज इज ए कामेत, बी कुरू शिखर, सी ओम पर्वत, डी एंजल पीक. तर अरावली हिल्सचं हायेस्ट पीक कुठलं आहे तर गुरु शिखर हे अरावली हिल्सचं हायेस्ट पीक आहे. हा धूपगड इज द हायेस्ट पीक ऑफ द डॅश रेंज. ए विंध्या, बी अरावली, सी सातपुरा आणि डी अजंता. तर धूपगड कुठलं आहे सातपुरा रेंजचं हायेस्ट पीक आहे तर धूपगड. आणि धूपगड मध्य प्रदेशचे एकदम टॉलेस्ट माउंटेन्स आहेत. काय धौलाधार रेंज इन हिमालयाज. धौलाधार रेंज इन हिमालयाज इज पार्ट ऑफ डॅश. धौलाधार रेंज कशाचा पार्ट आहे सेंट्रल हिमालयाज, लेसर हिमालयाज, ट्रान्स हिमालयाज आणि डी शिवालिक. तर धौलाधार रेंज काय लेसर हिमालयाचा पार्ट आहे. धौलाधार रेंज लेसर हिमालयाज. एकदा मॅपवर पाहू आपण. लेसर हिमालयाज कुठे आहेत नॉर्थ. ओके सगळ्यात वरती आहे काराकोरम रेंज, नंतर लडाख, नंतर झस्कार हे, नंतर ग्रेट हिमालयाज, नंतर मिडल हिमालयाजलाच लेसर हिमालयाज असं पण म्हटलं जातं किंवा मिडल हिमालयाज त्याच्या खाली कन्सिडर केले जातात. आणि खाली शिवालिक रेंज ह्या आहेत माउंटेन रेंज. आता काराकोरम, लडाख, झस्कार यांना मिळून काय म्हणतात तर ट्रान्स हिमालयाज. आता सगळ्यात वरती काय पामीर नॉट. पामीर नॉट कोणाकोणाची मिळून बनते तर हिंदुकुश आणि कुनलुन माउंटेन्सची मिळून पामीर नॉट. आणि असं विचारलं K2 हे हायेस्ट पीक कुठे तर आपल्या काराकोरम रेंजमध्ये. K2 माउंट गॉडविन ऑस्टिन कुठं तर काराकोरम रेंजमध्ये माउंट गॉडविन ऑस्टिन आहे. नंगा पर्वत पण कुठं तर झस्कार रेंजमध्ये. नंगा पर्वत त्याची काय 8126. आता K2 ची हाईट पुढे एक MCQ येईल त्याच्यामध्ये. अगोदरच्या MCQ मध्ये काय विचारले तर K2 ची हाईट पण विचारली किती आहे 8611 मीटर. हे एकदम फॅक्च्युअल आहे पण लक्षात ठेवणं आता तुमचं काम आहे. ओके नेक्स्ट. तर हा काय धौलाधार रेंज कुठला तर लेसर हिमालयाचा पार्ट आहे धौलाधार रेंज. हा द हाईट ऑफ माउंट गॉडविन ऑस्टिन इज. आलाच प्रश्न काय 8611, 8586, 8126, 8848. 8848 काय तर माउंट एव्हरेस्टची. तर 8611 ही आहे कोणाची तर हाईट ऑफ माउंट गॉडविन ऑस्टिन किंवा K2 ची. नेक्स्ट. हा द आउटर हिमालयाज इज ऑल्सो नोन ॲज. आउटर हिमालयाजला अजून काय म्हटलं जातं. ए पीर पंजाल, बी पामीर नॉट, सी शिवालिक्स आणि डी बोमडिला. बोमडिला हा एक पास आहे तो तर येणारच नाही ऑप्शनमध्ये. सी शिवालिक्स परत पामीर नॉट इंडियाच्या बाहेर आहे. पीर पंजाल रेंज तर आउटर आहेत
आता पीरपांजाल पण मध्ये, तर असं इलिमिनेशन करून आपण शिवालिक काढू शकतो. तर आउटर म्हणजे सगळ्यात बाहेरची कुठली आहे, तर शिवालिक रेंज आहे. शिवालिक ही आहे शिवालिक रेंज, एकदम आउटर रेंज ऑफ हिमालयाज, शिवालिक रेंज. आणि ग्रेटर हिमालयाज पूर्ण काश्मीर पासून स्टार्ट होतात ते अरुणाचल प्रदेश पर्यंत, ग्रेटर हिमालयाज. पुढचा क्वेश्चन, इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स माउंट कैलास सिच्युएटेड. माउंट कैलास कुठल्या रिजन मध्ये सिच्युएटेड आहे. ए नेपाळ, बी उत्तराखंड, सी सिक्कीम आणि डी तिबेट. आपण कैलास मानसरोवर यात्रेबद्दल ऐकलं असेल, ते कुठं जाते, तर तिबेटमध्ये. मग माउंट कैलास कुठे आहेत, तिबेटमध्ये. माउंट कैलास, आता पाठीमागे इंडिया चायनाची कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर आपली आर्मी माउंट कैलास पर्यंत पोहोचली होती, एकदम चांगल्या पोझिशनवरती इंडियन आर्मी. पण आपण तिथून पाठीमागे जाऊन गलवान घाटीसाठी परत आलो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू वेस्टर्न घाट्स. खालीलपैकी वेस्टर्न घाट्सशी रिलेटेड काय नाहीये, तर अनाईमलाई हिल्स, बी महेंद्रगिरी हिल्स, सी निलगिरी हिल्स आणि डी सह्याद्री हिल्स. तर यापैकी महेंद्रगिरी हिल्स हे वेस्टर्न घाट्सशी रिलेटेड नाहीये. तर एकदा मॅप पहा, महेंद्रगिरी हिल्स कुठे आहेत. महेंद्रगिरी हिल्स आहेत आंध्र प्रदेशच्या वर, कुठं, ओडिसामध्ये. हे एनसीआरटी मध्ये दिले. महेंद्रगिरी हिल्स हे सगळ्यात टॉलेस्ट किंवा हायेस्ट माउंटेन्स ऑफ ईस्टर्न घाट. आणि ॲक्च्युली काय, तर आर्माकोंडा हिल्स ह्या हायेस्ट किंवा टॉलेस्ट माउंटेन ऑफ ईस्टर्न घाट्स आहेत. आर्माकोंडा कुठं, तर आंध्र प्रदेश, आणि महेंद्रगिरी ओडिसामध्ये. पुढचा, द हायेस्ट पॉइंट ऑफ अंदमान अँड निकोबार आयलंड इज कॉल्ड. अंदमान आणि निकोबारच्या हायेस्ट पॉइंटला काय म्हणतात. ए टीड, बी सॅडल पीक, सी सिमेरू आणि डी माउंट पुलाग. तर हायेस्ट पॉइंट ऑफ अंदमान आणि निकोबार काय, तर सॅडल पीक. आपण 4 ते 5 वेळा घेतलेले सॅडल पीक. कुठं, नॉर्थ अंदमानला. नॉर्थ अंदमानला अजून काय, नॉर्थ अंदमानच्या ईस्टला तर आपला एक ॲक्टिव्ह ओल्कॅनो, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये एकमेव ॲक्टिव्ह ओल्कॅनो कुठला आहे, तर बॅरन आयलँड ओल्कॅनो. कुठला, बॅरन आयलँड ओल्कॅनो. इंडियन सबकॉन्टिनेंट 7 कंट्रीमध्ये एकमेव ओल्कॅनो आहे. कुठला, तर बॅरन आयलँड. कुठं आढळतो, तर अंदमान आयलँड वर. आणि पोर्ट ब्लेअर, अंदमानची कॅपिटल कुठं, तर साऊथ अंदमान. वेस्टर्न घाट्स अँड ईस्टर्न घाट्स मीट ॲट. वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट कुठं मिळतात, तर ए निलगिरी, बी अमरकंटक, सी शिवालिक आणि मैकाल. वरच्या तर वेगळ्या रेंजेस आहेत. हे निलगिरी हिल्स हे काय, तर जॉईनिंग पॉइंट ऑफ ईस्टर्न घाट्स अँड वेस्टर्न घाट्स, निलगिरी हिल्स. नीलकुरुंजी प्लांटच्या नावावरून निलगिरी हिल्स, फ्लावर्स ब्लू कलरचे असतात. हां, आल्प्स इज अमॉंग द लार्जेस्ट माउंटेन ऑफ द वर्ल्ड. विच युरोपियन कंट्री डझंट हॅव अन आल्प्स रेंज लोकेटेड विद इन इट्स जिओग्राफिकल बाउंड्री. खालीलपैकी कुठल्या कंट्रीमध्ये आल्प्स रेंज तिच्या जिओग्राफिकल बाउंड्रीमध्ये नाही. ए जर्मनी, बी लिस्टेस्टाईन, सी बेल्जियम आणि डी फ्रान्स. तर बेल्जियममध्ये आल्प्स रेंज आढळत नाही. तर एकदा मॅपवर पहा, बेल्जियम वरची कंट्री आहे. आता इकडे आहेत आल्प्स माउंटेन या कंट्रीमध्ये. आल्प्स माउंटेन एवढ्या सगळ्या कंट्रीमध्ये आल्प्स आहेत. मेनली स्वित्झर्लंड हे स्वित्झर्लंड आहे. नंतर इकडे हे डॉट, हा डॉट दिसतोय, या डॉटवर आहे काय, लिस्टेस्टाईन. इकडं आहे ऑस्ट्रिया. लिस्टेस्टाईनचा अजून एक आहे, ती डबली लँडलॉक्ड कंट्री. डबली लँडलॉक्ड म्हणजे काय, तर सँडविच्ड आहे स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियामध्ये. आणि परत या कंट्री पण दुसऱ्या लँड बॉडीनं कव्हर्ड आहेत, म्हणून याला डबली लँडलॉक्ड कंट्री पण म्हटलं जातं. जगामध्ये फक्त 2 कंट्री आहेत डबली लँडलॉक्ड. एक आहे लिस्टेस्टाईन आणि दुसरी आहे उझबेकिस्तान, जी की आपल्या सेंट्रल एशियामध्ये. तर बेल्जियम कुठे येतं आपला क्वेश्चन होता परत. तर ऑप्शनमध्ये स्वित्झर्लंड, फ्रान्स, लिस्टेस्टाईन होतं. आणि चौथा काय होता, तर बेल्जियम. बेल्जियम आहे इकडे, ही कंट्री आहे बेल्जियम. आणि इकडे ब्रुसेल्स आहे. ब्रुसेल्स जे की आपलं युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर आहे बेल्जियमचं. परत ही बेल्जियम हे पूर्ण जे कव्हर केलंय ते आहे काय, आल्प्स माउंटेन जिकडं आढळतात. आणि बेल्जियम बाजूला आहे, म्हणून आन्सर काय झालं, तर बेल्जियम. बेल्जियममध्ये आल्प्स माउंटेन आढळत नाही. व्हॉट टाइप्स ऑफ माउंटेन्स आर created when large areas are broken and displaced vertically. A block mountains, B range, C volcanic mountains आणि D fold mountains. जेव्हा
दोन लँड मासेस व्हर्टिकली ब्रोक होतात त्यानंतर कुठले माउंटेन क्रिएट होतात? तर त्याचा आन्सर आहे ब्लॉक माउंटेन्स. ब्लॉक माउंटेन्स. त्यामध्ये कसं होतं, आता हे दोन लँड मासेस आहेत, दोन लँड मासेस, ॲक्च्युली तीन होतात याचे. कशामुळं? तर यांचे डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड किंवा अपवर्ड होते. आता या दोन बॉडीची डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड झाली आणि एक मधला वर गेल्यानंतर, यामुळं हा ब्लॉक माउंटेन तयार झाला, ब्लॉक माउंटेन. आणि याला परत अपोजिट दुसरं काय, तर दोन लँड मासेस वर गेले आणि तिसरा खाली गेला. हा खाली आला आणि हे दोन वर गेले, तर काय होतं, तर इकडे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली, रिफ्ट व्हॅली आपली नर्मदा रिव्हर रिफ्ट व्हॅलीमधून वाहते आणि हे दोन झाले ब्लॉक माउंटेन. हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक माउंटेन. तर विंध्या आणि सातपुरा हे दोन माउंटेन कसे आहेत, तर ब्लॉक माउंटेन आहेत. ते असे बनलेले आहेत, एक डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड झाली एकाची आणि दोघांची डिस्प्लेसमेंट अपवर्ड झाली, त्यातून एक रिफ्ट व्हॅली आणि नर्मदा रिव्हर त्यातूनच वाहते. तर हे आहे ब्लॉक माउंटेन. फोल्ड माउंटेनचं कसं, फोल्ड माउंटेन दोन प्लेट बाउंड्री जेव्हा एकावर एक सरकतात अशा, आणि एक प्लेट बाउंड्री सबसाईड होते खाली, पूर्ण इथं ब्रेक होत 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 खाली खाली अशी सबसाईड होत जाते ही, आणि एक वर वर होत अशी पूर्ण एक माउंट तयार होतो, त्याला फोल्ड माउंटेन्स म्हणतात. फोल्ड माउंटेन्सचे एक्झाम्पल आपण पाहिलेलेत अगोदरच. इन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्टिनेंट्स माउंट विन्सन इज लोकेटेड? माउंट विन्सन खालीलपैकी कुठल्या कॉन्टिनेंटवर लोकेटेड आहे? ए साऊथ अमेरिका, बी अंटार्क्टिका, सी ऑस्ट्रेलिया आणि डी एशिया. तर माउंट विन्सन कुठं लोकेटेड आहे, तर अंटार्क्टिका या कॉन्टिनेंटवर लोकेटेड आहे. हां. विच इज द हायेस्ट पीक ऑफ द हिंदुकुश माउंटेन? हिंदुकुश माउंटेनचं हायेस्ट पीक कुठलं आहे? तर ए उड्रेनझोम, बी काराकोरम नाही ते काराकोरम आहे, सी तिरिचमीर आणि डी नंदादेवी. तर हिंदुकुश माउंटेन्सचं हायेस्ट पीक कुठलं आहे, तर तिरिचमीर हे हिंदुकुश माउंटेन्सचं हायेस्ट पीक आहे. आपण पाहिलं आता हिंदुकुश माउंटेन आणि कुनलुन शान माउंटेन सोबत आल्यानंतर कुठलं पामीर नॉट तयार करतात. पामीर नॉट इंडियाच्या नॉर्थला, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बाउंड्रीवर कुठं, तर एक वाखान कॉरिडॉर आहे, चायनाला मीट होतो, तिकडे काय पामीर नॉट तयार होते. पुढचा क्वेश्चन, द पार्ट ऑफ द हिमालयन माउंटेन्स दॅट इज लाइंग बिटवीन तिस्ता अँड दिहांग रिव्हर. पार्ट ऑफ द हिमालयन माउंटेन्स दॅट इज लाइंग बिटवीन तिस्ता आणि दिहांग रिव्हर इज नोन ॲज ए पंजाब हिमालयाज, बी कुमाऊ हिमालयाज, सी काश्मीर अँड हिमाचल हिमालयाज आणि डी आसाम हिमालयाज. तर काय तिस्ता आणि दिहांग रिव्हरच्या मधल्या पार्टला काय म्हणतात, तर आता पंजाब हिमालयाज कुठे येणार आहे, आपल्या नॉर्थ वेस्ट पार्टला. काश्मीर हिमाचल हिमालयाज कुठे येणार आहे, परत नॉर्थला. आणि कुमाऊ कुठे, तर कुमाऊ आहे कुमाऊ हिल्सचा ऐकलं असेल नाव, तर उत्तराखंड मध्ये. परत आसाम हिमालयाज आहे याचं आन्सर कुठं, तिस्ता आणि कोणती दिहांग रिव्हर, सॉरी कुमाऊ हिमाचल मध्ये. साल्टोरो कांग्री पीक इज लोकेटेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग बॉर्डर? साल्टोरो कांग्री हे पीक कुठल्या बॉर्डरवर लोकेटेड आहे? इंडो चायना बॉर्डर, ऑप्शन ए, बी इंडो तिबेटन बॉर्डर, ऑप्शन सी इंडो नेपाळ बॉर्डर आणि ऑप्शन डी इंडो पाक बॉर्डर. तर साल्टोरो पीक न्यूजमध्ये होतं पाठीमागे, तर इंडो पाक बॉर्डर. आपली 1983ला सियाचीन साठी युद्ध झालं, हायेस्ट बॅटल ग्राउंड ऑफ वर्ल्ड कुठलं, सियाचीन हे. तर ते युद्ध झाल्यानंतर 1983चं साल्टोरो कांग्री पीक ही आपली बॉर्डर डिसाईड केलेली आपण, कुठलं, साल्टोरो कांग्री इंडो पाक बॉर्डर. पुढचा क्वेश्चन, हा, विच ऑफ द फॉलोइंग माउंटेन पासेस फॉर्म्स द ट्राय जंक्शन ऑफ इंडिया? इंडिया, चायना आणि म्यानमार. कुठला माउंटेन पास इंडिया, चायना आणि म्यानमारचं ट्राय जंक्शन फॉर्म करतो? तर ए ऑप्शन दिफू, बी एमिसला, सी बुमला आणि डी पेन्सिला. तर कुठला करतो, दिफू पास. दिफू पास हे ट्राय जंक्शन फॉर्म करतो. आता माउंटेन पासेस एकदा पाहून घेऊ आपण. माउंटेन पासेस ऑफ नॉर्थ ईस्ट. हां, इकडे पहा नॉर्थ ईस्ट मध्ये कुठले कुठले पास आहेत अरुणाचलमध्ये. आता एक आहे ट्राय जंक्शन कुठला, दिफू पास, पहिलाच पाहतो. दिफू पास हा ट्राय जंक्शनवर आहे इंडिया, चायना आणि म्यानमार बॉर्डरला.
परत योंग्याप पास कुठं परत अरुणाचल प्रदेशमध्ये, बुमला पण अरुणाचल प्रदेश, नंतर सेला पास आणि बोमडिला पास, हे 4 पास कुठं तर अरुणाचल प्रदेश, आणि हे पँगसाऊ पास हा पण अरुणाचल प्रदेशमध्ये. आता याचे पण पाहून घ्या सिक्कीमचे. सिक्कीममध्ये कुठले, एक आहे जेलेपला, दुसरा नाथुला आणि तिसरा नाकुला. नाकूस कुठं सिक्कीममध्ये, आणि जेलेपला इकडं काय ही चुंबी व्हॅली कुठं चायना आणि आपले जे क्लॅशेस होतात ते चुंबी व्हॅलीमध्ये. इथल्या कन्स्ट्रक्शनमुळे चायना कन्स्ट्रक्शन वाढवलं तर आपण त्याला रेजिस्ट करतो. पुढचा क्वेश्चन कुठला होता तर दिफू पास. हा परत ॲड आपली 26 मे पासून CGL ची ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. तर 12:30 ते 2:30 टाइम आहे. 29 मे पर्यंत आपले डेमो लेक्चर्स होणार आहेत. हा द कुलू व्हॅली विथ द लाहोल अँड स्पिती व्हॅली इन हिमाचल प्रदेश इज कनेक्टेड बाय डॅश. काय मयाली पास, बी नाथुला पास, सी बारालच्छाला पास आणि डी रोहतांग पास. कुलू आणि लाहोल स्पिती, कुलू व्हॅली लाहोल स्पितीला कनेक्ट करते कुठं तर रोहतांग पास. रोहतांग पास मध्ये कुलू लाहोल स्पितीला कनेक्ट करते. रोहतांग पास. हा पुढचा विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस हॅज बीन इनकरेक्टली पेड विथ इट्स पास. खालीलपैकी कुठली पेर इनकरेक्टली त्याच्या पास सोबत पेर केली. ए झोजिला पास, द ग्रेट हिमालयाज, बी बनिहाल पास पीर पंजालमध्ये, सी खारदुंगला लडाख रेंज आणि डी जेलेपला झस्कार. तर याचा आन्सर काय जेलेपला. आताच पाहिलेत आपण पासेस जेलेपला झस्कार. जेलेपला झस्कार मध्ये नसून कुठं आहे तर सिक्कीममध्ये. सिक्कीममध्ये जेलेपला पास हा जेलेपला. सिक्कीममध्ये कुठलेत जेलेपला, नाथुला आणि नाकुला हे सिक्कीमचे. इकडचे पाहिले आपण पीर पंजाल इथे काश्मीरमध्ये, परत बनिहाल पास काश्मीरमध्ये, झोजिला टनल कुठं लेह आणि कुठं सॉरी कारगिल आणि हे कनेक्ट करतं सॉरी लेह आणि श्रीनगरला. श्रीनगर आणि लेह हायवे कुठला झोजिला टनल. परत इकडचे काय बुर्जिल पास पण काश्मीर आणि लडाखच्या बॉर्डरवर. आणि हे पास बघायचे महत्वाचे कुठले उत्तराखंडचे मना, नीती, मांगशा आणि लिपुलेख हे 4 पासेस. तर लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या 3 टेरिटोरीमुळे आपला आणि नेपाळचा डिस्प्यूट सुरू आहे. लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी हे 3. हा पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लोकल नेम फॉर द वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्ससाठी एक लोकल नेम खालीलपैकी कुठलं नाहीये लोकल नाव. तर ए सह्याद्री हिल्स इन महाराष्ट्र, बी अनामालाई हिल्स इन केरला, सी कार्डेमम हिल्स इन तमिळनाडू आणि डी निलगिरी हिल्स इन कर्नाटका. तर लोकल नाव काय नाहीये तर कार्डेमम हिल्स हे लोकल नाव वेस्टर्न घाटसाठी नाहीये. कार्डेमम हिल्स कुठे आहेत तर तमिळनाडू आणि केरळमध्ये. द फेमस हिल स्टेशन कोडाईकॅनल इज सिच्युएटेड इन द. खालीलपैकी कुठे सिच्युएटेड आहे एक हिल स्टेशन कोडाईकॅनल नावाचं. ए अरुणाचल हिल्स, बी निलगिरी हिल्स, सी पळनी हिल्स आणि 7 हिल्स. तर कोडाईकॅनल कुठं सिच्युएटेड आहे तर पळनी हिल्स मध्ये. पुढचा काय विच ऑफ द फॉलोइंग पासेस कनेक्ट सिक्कीम विथ चायना. सिक्कीम आणि चायनाला कनेक्ट करणारा पास कुठला आहे तर ए नाथुला पास, बी माना पास, सी देप्सा पास आणि डी बारालच्छाला पास. मग याचं कुठलं आहे तर आपण 3 पासेस पाहिले होते जेलेपला, नाथुला आणि नाकुला. कुठं होते तर सिक्कीममध्ये. इथं काय नाथुला पास. परत एकदा पाहून घ्या सिक्कीमचे पासेस. नाकुला, नाथुला, जेलेपला हे सिक्कीमचे. परत माना, नीती, मांगशा आणि लिपुलेख इकडे कुठलेत बुमला, सेला, बोमडिला. इकडं पांगसाऊ, दिफू ट्राय जंक्शन ऑफ 3 कंट्रीज कुठल्या तर म्यानमार, इंडिया आणि चायना. या कंट्रीला कुठला तर दिफू पास. हा इकडं हिमाचलचे पण पाहिजेत. शिपकीला विचारतात कधी हिमाचल आणि चायनाला कनेक्ट करणारा पास कुठला आहे तर शिपकीला पास हिमाचल आणि चायना. बारालच्छाला आणि रोहतांग पास पण कुठं हिमाचलमध्ये. पुढचा हा इन विच स्टेट कॅन वन कॅन फाइंड द हिमालयन यू खालीलपैकी कुठल्या स्टेटमध्ये मिळते. ए अरुणाचल प्रदेश, बी जम्मू काश्मीर, सी सिक्कीम आणि डी उत्तराखंड. तर कुठं मिळते हिमालयन यू तर अरुणाचल प्रदेशमध्ये. हिमालयन यू काय एक मेडिसिनल प्लांट आहे. हिमालयन यू मेडिसिनल प्लांट.
मेडिसिनल प्लांट आहे. हिमालयन यू कुठं अरुणाचल प्रदेशमध्ये आढळतं. ॲनिमल सारखं नाव वाटतंय पण ते प्लांट आहे. आता पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग पासेस कनेक्ट सिक्कीम विथ चायना. परत आला क्वेश्चन, हा रिपिटेशन खूप जास्त आहे त्यामुळं प्रत्येक शिफ्टचे क्वेश्चन आपण पाहून घ्यायचे. ए माना पास, बी नाथुला पास, सी बारालाच्छाला पास आणि डी डेप्सा पास. तर आन्सर काय, नाथुला पास. 3 पासेस कुठले, जेलेपला, नाथुला आणि नाकुला, 3 पासेस सिक्कीमचे. माना कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये. नेक्स्ट, द डॅश रेंज प्रॅक्टिकली फॉर्म्स द बाउंड्री बिटवीन नॉर्थ अँड साऊथ इंडिया. नॉर्थ आणि साऊथ इंडियाची बाउंड्री कोण आहे. ए सह्याद्री, बी शिवालिक, सी हिमाद्री आणि डी विंध्या. विंध्यन रेंज नॉर्थ आणि साऊथ इंडियाची बाउंड्री फॉर्म करते. विंध्यन रेंज. वन कॅन फाइंड डॅश इन साऊथ इंडिया हॅव्हिंग इट्स पीक नेम्ड दोडा बेटा. दोडा बेटा पीक कुठल्या हिल्समध्ये आहे. तर ए जैंतिया हिल्स, बी अनामलाई हिल्स, सी कार्डेमम हिल्स आणि डी निलगिरी हिल्स. आपण मॅपवर पाहिलेले सुरुवातीलाच, कुठं निलगिरी हिल्समध्ये दोडा बेटा हे पीक आहे. 2600 काहीतरी मीटर होतं. 2600 किती होतं एकदा पाहून घ्या. 2637 मीटर हे दोडा बेटा कुठं निलगिरी हिल्समध्ये. द युरल माउंटेन्स सेपरेट डॅश अँड डॅश. युरल माउंटेन्स कोणकोणत्या कॉन्टिनेंटला सेपरेट करतात. ए एशिया अँड युरोप, बी आफ्रिका युरोप, सी नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका आणि डी आफ्रिका इंडिया. तर कोणाकोणाला आपण पाहिले युरल माउंटेन्स एशिया आणि युरोपला सेपरेट करतात. एकदा वर्ल्ड मॅपवर पाहून घ्या युरल कुठे आहेत. हे झाले युरल माउंटेन रशियामध्ये. खूप मोठी रेंज आहे युरल्सची. तर हे युरल माउंटेन्स रशियामध्ये पूर्ण. तर कुठं एशिया आणि युरोपला सेपरेट करतात युरल्स. हा, हिमालयाज आर डिवायडेड इंटू. हिमालयाचं डिव्हिजन कशा कशामध्ये होतं. ए हिमाचल सह्याद्री अँड शिवालिक, बी सातपुरा सह्याद्री अँड हिमाद्री, सी हिमाचल हिमाद्री अँड शिवालिक आणि डी हिमाद्री विंध्याच आणि शिवालिक. आता याच्यामध्ये पहा, सह्याद्री कुठे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. परत सह्याद्री कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये. परत विंध्याच कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये. मग हे 3 ऑप्शन असतील का, नाही. इलिमिनेशन याच्यातून करायचे जर आला नाही क्वेश्चन तर मग हिमालयाचं डिव्हिजन कोणाकोणामध्ये केलं जातं. हिमाचल हिमाद्री आणि शिवालिक या 3 याच्यामध्ये हिमालयाचं डिव्हिजन होतं 3 माउंटेन्स मध्ये. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय, हसदेव व्हॅली इन छत्तीसगड इज फेमस फॉर. हसदेव व्हॅली छत्तीसगडची कशासाठी फेमस आहे. ए सिलिकॉन, बी सिल्वर, सी पन्ना आणि डी कोल. पन्ना पण माइन्स आहे हसदेव व्हॅली सारखी. एक कोलसाठी काय फेमस आहे काय हसदेव व्हॅली. कोलचे रिझर्व सगळ्यात जास्त कुठे आहे असा क्वेश्चन आला तर झारखंडमध्ये कोलचे सगळ्यात जास्त रिझर्व आहेत झारखंड स्टेटमध्ये. आणि इकडे काय हसदेव व्हॅली विचारले. हसदेव एक माइन आहे तर हसदेव व्हॅलीमध्ये कोलचे रिझर्व मिळतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वन ऑफ द 3 बिझनेस चेकपोस्ट बिटवीन इंडिया अँड चायना. खालीलपैकी 3 बिझनेस चेकपोस्ट पैकी कुठलं नाहीये. ए लिपुलेक पास, बी शिपकिला पास, सी नाथुला पास आणि डी खैबर पास. तर कुठलं नाहीये तर खैबर पास. खैबर पास नाहीये 3 चेकपोस्ट पैकी. खैबर पास काय आहे तर अलेक्झांडरनं इन्व्हेजन हा पाकिस्तान मधला रूट आहे खैबर पासचा. तर अलेक्झांडरने इन्व्हेजन कुठून केलं तर खैबर पास मधून. अलेक्झांडर खैबर पास मधून आलेला. आणि 3 चेकपोस्ट लक्षात ठेवायच्यात कुठल्या इंडिया आणि चायनाच्या. कोणत्या लिपुलेक पास नंतर शिपकिला पास. लिपुलेक कुठं तर जे आपली डिस्प्युटेड टेरिटरी म्हणलो उत्तराखंडची. नंतर शिपकिला पास आणि नाथुला पास. नाथुला पास कुठे तर सिक्कीम मध्ये. पुढचा शिलाँग इज सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग हिल्स. शिलाँग ही कोणाची कॅपिटल आहे मेघालयाची. कुठल्या हिल्स मध्ये सिच्युएटेड आहे तर ऑप्शन ए आहे नागा हिल्स, बी आहे खासी हिल्स, सी मिकीर हिल्स आणि डी गारो हिल्स. तर कुठल्या हिल्स मध्ये सिच्युएटेड आहे शिलाँग तर खासी हिल्स मध्ये. खासी हिल्स मध्ये शिलाँग. आता एकदा गारो खासी आणि जैंतिया हिल्स पाहून घ्या. नॉर्थ ईस्टच्या हिल्स इकडं डाफला हिल्स आहेत. नंतर गारो खासी आणि जैंतिया. शिलाँग कुठे आहे शिलाँग सिच्युएटेड आहे इथं खासी हिल्स मध्ये. गारो खासी जैंतिया 3 हिल्स आहेत.
आणि एक बायोस्फिअर रिझर्व आहे मेघालयाचं. कुठलं? नोकरेक हे बायोस्फिअर रिझर्व प्लस नॅशनल पार्क पण आहे. परत इकडे नॉर्थ ईस्टच्या या स्टेटमध्ये कुठले? मिझो, नागा आणि पतकाई बुंग या हिल्स. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ वोल्कॅनिक माउंटेन. वोल्कॅनिक माउंटेनचं खालीलपैकी कुठलं एक्झाम्पल आहे? ए फुजियामा, बी हिमालयाज, सी युराल्स आणि डी ॲपल्शियन माउंटेन्स. तर फुजियामा माउंटेन्स हे वोल्कॅनिक माउंटेन्सचं एक्झाम्पल आहे. फुजियामा माउंटेन्स कुठे आहेत? तर जापानमध्ये. जापानमध्ये फुजियामा माउंटेन्स सिच्युएटेड आहेत. जापानचा जो आपण जापानची इमेज पाहताना जो वरती एक ब्लॅक कलरचं क्रेटर आणि खाली व्हाईट कलरचं क्रेटर आणि खाली ब्लॅक दाखवतात ते जापानचा फुजियामा माउंटेन आहे. नंतर हिमालयाज कुठं? इंडियामध्ये. युराल आपला आणि युरोप आणि एशियाच्या बॉर्डरला. आणि ॲपल्शियन माउंटेन्स कुठे आहेत? तर ॲपल्शियन माउंटेन्स आहेत ईस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका, ईस्टवर्ड ऑफ नॉर्थ अमेरिका. एकदा वर्ल्ड फिजिकल मॅपवर ॲपल्शियन माउंटेन्स पाहून घ्या. युराल्स झाले इकडे, परत हिमालयाज आपल्याकडं, फुजियामा जापानमध्ये आणि ॲपल्शियन माउंटेन्स ईस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका हे झाले ॲपल्शियन माउंटेन्स. इकडे ॲपल्शियन माउंटेन्स विजिबल असतील आय थिंक. हां, हे ॲपल्शियन माउंटेन्स, ही रेंज ॲपल्शियनची, USA ईस्ट बॉर्डर पूर्ण. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स फ्रॉम नॉर्थ टू साऊथ ऑफ द फॉलोइंग रेंजेस ऑफ हिमालयाज. हिमालयाच्या रेंजेसचा नॉर्थ टू साऊथ सिक्वेन्स लावायचा आहे. तर काय दिले? लडाख, जस्कार, काराकोरम आणि पीर पंजाल आणि खाली त्याचे नंबर दिले सिक्वेन्स. तर सगळ्यात वरती काय? आताच पाहिलं होतं आपण काय? तर काराकोरम हिल्स आहेत सगळ्यात वरती नॉर्थला. काराकोरम. नंतर काय? तर लडाख हिमालयात हे ट्रान्स हिमालयाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. नंतर लडाख, त्याच्यानंतर जस्कार आणि चौथं काय? पीर पंजाल रेंज. हा झाला नॉर्थ टू साऊथ. इकडे नॉर्थ, इकडे साऊथ, नॉर्थ टू साऊथ सिक्वेन्स. कुठलं? काराकोरम, लडाख, जस्कार आणि पीर पंजाल. आन्सर काय मग? ऑप्शन बी 3, 1, 4 आणि 2 बरोबर आहे. 3, 1, 2, 4. पुढचा क्वेश्चन, हां, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल स्पीशीज इज स्पेशल टू द वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्सला खालीलपैकी कुठली ॲनिमल स्पीशीज मिळते म्हणजे स्पेशल आहे तिकडे स्पेशालिटी? ए टायगर, बी एलिफंट, सी हॉर्नबिल आणि डी निलगिरी तार. तर निलगिरी तार हा स्टेट ॲनिमल ऑफ तामिळनाडू हे फेमस आहे. हॉर्नबिल काय? तर बर्ड आहे. हॉर्नबिल फेस्टिवल कुठं होतो? तर नागालँडमध्ये. पुढचा काय? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट माउंटेन पास इन द वेस्टर्न घाट्स माउंटेन रेंज इन साऊथ वेस्टर्न इंडिया दॅट कनेक्ट्स द निलगिरी हिल्स टू द नॉर्थ अँड अनायमलाई हिल्स टू द साऊथ. तर हा माउंटेन पास कुठला आहे जे निलगिरी हिल्सला नॉर्थमध्ये आणि अनायमलाई हिल्सला साऊथमध्ये कनेक्ट करतो? ए पलक्कड गॅप, बी थाई घाट, सी थाई नाही ते थल घाट असेल, सी गोरन घाट आणि डी भोर घाट. तर याचा आन्सर काय? पलक्कड गॅप काय? नॉर्थमध्ये कोणाला? निलगिरी हिल्स आणि साऊथमध्ये कोणाला? अनाईमलाई हिल्सला कनेक्ट करतो. तर एकदा माउंटेन पासेस बघा. कुठला? आपला पलक्कड गॅप बघायचा. आता पलक्कड गॅप हा पालघाट किंवा पलक्कड गॅप वर काय होतं? थलघाट एक होतं. थलघाट इकडे, हां, पालघाट आणि पलक्कड गॅप इकडे. इथे कुठं? तमिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरला. आता इथं पाहून घ्या हे साऊथचे पासेस. आसीगड पास कुठं? मध्य प्रदेशमध्ये. थलगड कुठं? नाशिकमध्ये. नाशिकपासून खाली येतो आपण. बोरघाट मुंबई पुणे आपण मगाशीच पाहिलं, मुंबई आणि पुणेला कनेक्ट करा. कुंभारलीमधून आपण कोकणामध्ये उतरतो कुंभारलीतून. आणि चोरला घाट कुठे? तर गोव्यामध्ये. गोवा, कर्नाटका आणि महाराष्ट्राचे बॉर्डर. चोरला घाट. पुढचा क्वेश्चन, तर पलक्कड गॅप याचा आन्सर होतं. हां, द सियाचिन ग्लेशियर एरिया लाईज इन विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स? ए शिवालिक, बी काराकोरम, सी अक्साई चीन आणि डी जम्मू रिजन. तर कुठं? सियाचिन ग्लेशियर कुठे? तर काराकोरम रेंजमध्ये सगळ्यात वरती. आपलं एकदम हॅट आहे ती आपल्या इंडियाची, क्राऊन ऑफ इंडिया. हायेस्ट बॅटल ग्राउंड ऑफ वर्ल्ड काय? सियाचिन ग्लेशियर. विच ऑफ द फॉलोइंग इज द
वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्लेशियर, जगातली सगळ्यात मोठी ग्लेशियर कुठली आहे? तर ए सियाचिन ग्लेशियर, बी ग्रीनलँड आईस शीट, सी पेरिटो मोरेनो ग्लेशियर आणि डी लॅम्बर्ट फिशर ग्लेशियर. तर आन्सर काय? लॅम्बर्ट फिशर ग्लेशियर. कुठे? तर अंटार्क्टिका, आपल्या साऊथ पोलला, अंटार्क्टिका कॉन्टिनेंटवर लॅम्बर्ट फिशर ग्लेशियर आहे. हा, दिपू पास इज सिच्युएटेड इन, परत आला क्वेश्चन तो, दिपू पास कुठे सिच्युएटेड आहे? अरुणाचल हिमालयाज, बी पेर पांजाल रेंज इन हिमालयाज, सी दार्जिलिंग अँड सिक्कीम हिमालयाज, डी काश्मीर और नॉर्थ वेस्टर्न हिमालयाज. तर दिपू पास पाहिले आपण, ट्राय जंक्शन ऑफ इंडिया, चायना अँड म्यानमार, अरुणाचल हिमालयाज, अरुणाचल प्रदेशमध्ये काय? दिपू पास. पुढचा काय? द काराकोरम पास, द माउंटेन पास विच लाइज बिटवीन इंडिया अँड चायना इज इन क्लोज प्रॉक्सिमिटी टू ए श्रीनगर, बी पठाणकोट, सी तवांग आणि डी कारगिल. तर काराकोरम पास कुठे आहे? जवळ, कारगिलच्या जवळ आहे. तवांग कुठे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. पठाणकोट खाली हिमाचल आणि आपल्या जम्मूच्या बॉर्डरला. परत श्रीनगर, श्रीनगर कुठे? काश्मीरमध्येच, जम्मू काश्मीरमध्ये. परत एकदा, ऑफलाईन बॅच आपली 26 पासून सुरू झालेली आहे. 12:30 ते 2:30 टाइम आहे. 26 ते 29 मे पर्यंत आपले डेमो लेक्चर चालणार आहेत. खाली फॅकल्टीज वगैरे दिलेत, एन्क्वायरीसाठी खाली नंबर पण आहे. हे झाले आपले आजचे क्वेश्चन पूर्ण. आय थिंक झाले असतील. यस. हां, विच कंट्री हॅज द मोस्ट सक्सेसफुल कोऑपरेटिव्ह फार्मिंग? त्या दिवशी राहिला तर डेन्मार्कला कोऑपरेटिव्ह फार्मिंग मोस्ट सक्सेसफुल आहे. हा शेवटचा. चला तर थँक्यू.